पहिली गोष्ट अशी आहे की अजित पवारांना गुलाबी रंग अजिबात सूट होत नाही. त्यांनी ते गुलाबी घातलं ना, ते गुलछबू लोक असतात ना, ते गुलाबी वगैरे रंग वापरतात. महाराष्ट्रामध्ये 2 रंग बदनाम आहेत, एक पिवळा रंग आणि एक गुलाबी रंग. गुलाबी रंगाला मी बदनाम या अर्थाने म्हणतोय की साधारणतः जे शौकीन या आंबट शौकीन विशेषतः लोक असतात त्यांचा आवडता रंग हा गुलाबी आहे. आपण गुलाबी हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरतो आणि राजकीय पक्षाला तर गुलाबी रंग शोभतच नाही अजिबात. राजकीय पक्षाला गुलाबी रंग शोभत नाही. आणि अजितदादा, तुम्ही विचार करा, स्टेजवर गुलाबी रंगाचे जॅकेट घालून कपडे घालून सगळे बसलेले आहेत. कसं वाटेल तुम्हाला? ते विचित्र वाटेल. असं वाटेल हे काय, कुठल्या प्रकारचे प्राणी आलेत सगळे गुलाबी गुलाबी. गुलाबी रंग हा पॉलिटिकल रंग नाही. केशरी रंग आहे, पांढरा रंग आहे, हे रंग, हिरवा रंग सुद्धा चालतो. पण हा जो तुमचा, आणि मला वाटतं की यांना ना हे असे जे मोठे मोठे कन्सल्टंट असतात ना, ते अक्षरशः काय म्हणतात सल्ले देतात ना, ते सल्ले म्हणजे हल्ले असतात. त्यांची वाट कशी लावता येईल हेच बघतात. अजितदादांनी हे पिंकच्या भानगडीमध्ये पडू नये. उद्या लोक ते पिंक हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतील आणि म्हणतील पिंक, मराठीमध्ये त्याचा एक वेगळाही अर्थ आहे, तो घेतील. पण मला असं वाटतं अजितदादा चुकतायत. त्यांनी गुलाबी रंग घ्यायला नाही पाहिजे. आणि महिलांना आकर्षित, अरे महिलांना तुमच्या कार्यक्रमाकडे आकर्षित करा, तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित. म्हणजे सगळे पुरुष गुलाबी जॅकेट घालून उभं राहिल्यानंतर समोरच्या महिलांनी काय दृष्टीने आकर्षित होऊन बघायचं काय त्यांच्याकडे? हा अपमान आहे त्या महिलांचा की महिलांना आकर्षित करणारा तो रंग आहे. अरे तुम्ही तुमच्या कार्यक्रमांनी योजनांनी आकर्षित करा ना. लडकी बहीण, सखी बहीण, काय ते करायचं ते करा. पण गुलाबी रंगाने आकर्षित महिला होतील हे काय समीकरण मला कळत नाही. आणि लक असं जर अजितदादांचा याच्यावर असते ना, तर गुलाबी साडी नेसूनच मग वहिनींनी प्रचार करायला पाहिजे होता, निवडून आल्या असत्या. असं गुलाबी रंग घातल्यामुळे काही लक फळफळतं असं काही दिसत नाही. किंवा गुलाबी रंग हा फारसा कोणी वापरत नाही. कोणीतरी त्यांच्या गळ्यात होलसेलमध्ये कापडं विकायचे असेल गुलाबी म्हणून विकायला घातला असेल असं मला वाटतं. हा नाही, ते काय असे सल्लागार नेहमी सल्ला देऊन गारच करतात. सगळीकडे तुम्ही विचार करा की इकडे भगवा तेजाने फडफडतोय, त्याच्या जागी हा जर हिरवा ना, तर ते अमेरिकेमध्ये एक पंथी आहेत, ते असे पंचरंगी हे वापरतात. आणि आपल्या इकडे एका पक्षाने असा पंचरंगी झेंडा केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अमेरिकेमध्ये हा झेंडा जो आहे ते वेगळ्या प्रकारचे लोक वापरतात, तर त्यामुळे तिकडे तो झेंडा वेगळ्या लोकांचा मानला जातो, असं पंचरंगी करू नका. आणि त्यांनी तो बदलला. मला वाटतं हा गुलाबी रंग जो आहे हा एखाद्याचा गाल रंगोला आणि गुलाबी झाला असं नाही म्हणत, त्या लाल कैला म्हणतात तसं त्यांना अंगाशी येणार हा रंग अजिबात नाही. नाही, अजित पवार झाले डेस्परेट. काय म्हणतात ना, मरताना काय करता, आता रंग बदलून पाहिले. अरे अंतरंग बदला, बाहेरचे रंग कसले बदलता? का तुमचा पराभव झाला याचं आत्मपरीक्षण करा. रंगामुळे पराभव झाला का तुमचा? काय करताय? मला नाही पडत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.